कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे। प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासाठी गावागावात पोहोचत आहेत। विशेषतः कुडाळ तालुक्यातील पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र पाहायला मिळते। या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमरसेन सावंत आणि आप्पा मांजरेकर यांनी अणाव गावात जोरदार प्रचार फेरी काढली। यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या स्थानिक समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या। इतर विरोधकांच्या तुलनेत ठाकरे सेनेचे उमेदवार सध्या प्रचारात 2 पावलं पुढे असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते। अणाव गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांकडून देखील या दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचाराचा हा वाढता वेग पाहता आगामी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे हे आता निश्चित झालंय। मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पातळीवरील राजकारण आता चांगलंच तापलंय। या संपूर्ण मतदारसंघामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की आपले खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचं अनेक विकास कामं मी या 5 वर्षामध्ये केलेली आहेत। कालच समोरचा उमेदवार पलीकडच्या वाडीत आले होते आणि त्यांनी सांगितलं की हे घाटचे पेठचं पूल मी केलं। खरोखरच 22 मध्ये आमची सत्ता गेल्यानंतर उद्घाटनाचे मान यांना मिळाले असतील, परंतु याचा पाठपुरावा केला की कोणी केला हे घाटचे पेठ वाडी किंवा अणाव गावाला पूर्णपणे माहिती आहे। त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार म्हणून माझी ख्याती आहे, आपल्यालाही माहिती आहे आणि त्यामुळेच मी या मतदारसंघातून श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने निवडून येणार आहे याची मला खात्री आहे। या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आज आमच्याबरोबर अणावचे सरपंच आहेत, दिग्गज सरपंच आहेत। आज या मतदारसंघामध्ये आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत। मला कुठल्याही कार्यकर्त्याकडे जाऊन अगदी त्याचं मनधरणी किंवा असं करावी लागत नाही, मात्र समोरचे लोकांना याच्यातच टाइम जातो आहे। त्यामुळे उगाच कुठेतरी कोण गेले मला माहिती नाही, परंतु इश्यू एक दाखवायचा एवढेच आज या ठिकाणी अनावची लोक सुद्धा आहेत आणि कुठेतरी वातावरण बिघडवायचं एवढंच काम विरोधकांकडून सुरू आहे। दुधावर प्रवेश झाला ते आमचे थोडे सहकारी होते, ते आज जरी त्यांच्याकडे काही कारणास्तव गेले असतील परंतु निश्चितच ते परत आमच्याकडे सोबत निश्चित परत येतील आणि हा प्रवेश झाला असला तरी त्या मतदारसंघामध्ये त्या बुथामध्ये आम्हाला मताधिक्य नक्कीच जास्त असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे। कारण त्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम करताना कायमस्वरूपी 5 वर्ष या गावातच राहिलो, गावासोबत राहिलो, त्यांच्यासोबत राहिलो आणि आता सुद्धा आमचे जे सरपंच आहेत लीलाधर अनाख ते सुद्धा आमच्याकडे कायम 24 तास किंवा सोबतच असतात आणि आपण जे विकासाच्या योजना असतील, वैयक्तिक योजना असतील, मग ते आमचे नेते अमरसेन सावंत, जयभारत पालव, वैभव नाईक, विनायक राऊत, विजय उपरकर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो। त्यामुळे आमचा लोकसहभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजही आहे, मागे पण होता आणि पुढे पण राहणार आहोत। त्यामुळे जे काही गेले असतील ते आमचेच लोक असतील, पण ते आमच्या सोबतच राहणार आहेत। आम्ही जी काही कामं केली सरपंचाच्या काळात त्यामध्ये आम्हाला जास्त आम्हाला कोविडच्या काळात 1-2 वर्ष भेटला। कोविडच्या काळात सुद्धा आम्ही लोकांना सांभाळून त्यांचे सर्व सुरक्षा घेऊन सुद्धा आम्ही त्यांना जपण्याचं काम केलं आणि आमच्या गावामध्ये चांगल्या प्रमाणे कोविडचं काम केलं होतं। प्रत्येकाला लसीकरण केलं, प्रत्येकाला वस्तुपोच केला। त्यामुळे आमचा लोकांपर्यंत सहभाग होता आणि आहे, लोकांना त्याची चांगली त्याची जाणीव आहे।